नमस्कार, दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि पुढील रेसिपीला सुरुवात करते। तर आज मुलांना काहीतरी स्पेशल खायचे होते आणि मुलांच्या तब्येतीची व पौष्टिकतेची काळजी घेता मी इथे मस्त असे मोड आलेले मूग 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यामध्ये चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या व लसूण घालून 1 लिंबू मी पिळून घेतलेला आहे। आता त्यामध्ये मीठ, हळद आणि अर्धा चमचा मी जिरा घालून घेतलेला आहे। यामध्ये थोडं पाणी घालून घेणार आहे आणि आता याची करून घेऊयात मस्त अशी बारीक पेस्ट। तर पेस्ट मस्त अशी तयार आहे। आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी एकदम कमी घालायचं आहे जेणेकरून जे मूग आहेत ते पण पाणी सोडतात। तर आता इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि तो बारीक असा चिरून घेतलेला आहे। कोथिंबीर स्वच्छ धुवून कोरडी करून बारीक चिरून घेतलेली आहे। कोथिंबीर भरपूर घाला कारण कोथिंबीरीने चव खूप छान लागते। तर इथे मी पत्तागोबी चिरून घेतलेला आहे आणि तो मी यामध्ये घालून घेणार आहे। तर मस्त असं हे मिश्रण आता एकजीव करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी 3 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे। त्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता। चेक करून अर्धी वाटी रवा घालून घेतलेला आहे आणि आपण आधी मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ व्यवस्थित घाला। तर आता मस्त असं हे 10 मिनिटं झाकून ठेवलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त असं मिश्रण तयार आहे। तर आता हे घेऊयात तव्यावर। याचे एकदम छोटे छोटे असे डोसे घालून घेऊया किंवा थालपीठ घालून घेऊया। तुम्ही याला काय म्हणणार कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा। तर मी पलटी मारून तव्यावर थोडं तेल घालून घेतलं आणि त्यामध्ये जिरं, मोहरी आणि थोडे पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत आणि हे मस्त असे परतून घेतलेले आहेत खरपूस होईपर्यंत। तर त्यासोबत मी शेंगदाण्याची चटणी, दही घेतलेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।